उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या अडचणीत वाढ, घोटाळ्यात दिलेल्या क्लीन चिटला नव्यानं आव्हान। 7 कारखान्यांकडून मुंबईत सत्र न्यायालयात निषेध याचिका सादर, 25 जुलैला सुनावणी। शिवसेना चिन्ह आणि पक्षाबाबत सुनावणी पुन्हा लांबणीवर, 15 जुलैला सुनावणी, 14 ऑगस्ट रोजी। निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात ठाकरे गटाची सुप्रीम कोर्टात याचिका। मागण्या पूर्ण केल्या नाही तर 20 जुलैपासून उपोषण, मुंबईत धडक देण्याचाही मनोज जरांगे यांचा इशारा। विशाळगडावरचं अतिक्रमण हटवण्यासाठी संभाजीराजे छत्रपती आज गडावर, लोकांनाही मोहिमेत सहभागी होण्याचं आवाहन, पोलिसांचा मोठा बंदोबस्त। मुंबईसह उपनगरात मुसळधार पाऊस, आज येलो अलर्ट तर उद्या ऑरेंज अलर्ट, अनेक ठिकाणी ट्रॅफिकवरही परिणाम। रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, साताराला आज पावसाचा रेड अलर्ट, कोकणात आज काही भागात अतिवृष्टीचा इशारा। सात राज्यातल्या 13 विधानसभा पोटनिवडणुकीत इंडिया आघाडीचा 10 जागांवर विजय, भाजपला मध्य प्रदेश, हिमाचलमध्ये फक्त 2 जागा। पूजा खेडकरनं मेडिकलच्या सीट्ससाठीही नॉन क्रिमिलेअर सर्टिफिकेट वापरल्याचं उघड, दिव्यांग प्रमाणपत्र अहमदनगरच्या सरकारी रुग्णालयाचं। गाईचं दूध 2 रुपयांनी महागलं, दूध उत्पादक आणि प्रक्रिया व्यावसायिक कल्याणकारी संघाच्या बैठकीत निर्णय, गाईच्या दुधाचा दर आता 54 वरून 56 रुपये प्रति लिटर। मनोरमा खेडकर यांच्या बंदूकबाजीचा एनडीटीव्ही मराठीकडनं पंचनामा, घटनास्थळावरनं स्पेशल रिपोर्ट, खेडकरांचे कारनामे शेतकऱ्यांकडनं उघड। बारामतीत आज राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा जनसन्मान मेळावा, सभास्थळाची तयारी अंतिम टप्प्यात, अजित पवार काय बोलणार याकडे लक्ष।